समोरच्या प्रचंड युवा वर्ग पाहिला की आम्ही याच्यापेक्षा वेगळं काही करत नाही आहोत हे याच्या लक्षात येतं. फक्त माणसं जोडायचं काम आम्हाला करायचं आहे. जग जोडलेलं आम्हाला दिसेल. मायसाहेब जाऊनी 350 पावणे 400 वर्षापूर्वी हा एवढा संस्कार दिला. शिवबाराजे त्याच्यावर आपली भरारी घेऊ लागले. झेप भरलं पंखामध्ये आणि या संस्काराच्या वशा वारशावर मग शिवछत्रपती हे नामाभिधान कुठंतरी गरजात राहिलं. हा सगळा संस्कारांचा वसा आम्ही घेतो आहोत. आजही मी गड्या किल्ल्यावर जातो. अर्ध्या तासात आम्हाला रोपवेने गड सर करता येतो. पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून गडकिल्ले सर करणारा एकही शिवाजी आज तुमच्या आमच्यात नाही. ही आमची अलीकडची शोकांतिका आहे. कधी आळंदीला गेलो तर ज्ञानेश्वरांच्या पादुकावर आम्हाला प्रकाशाचा लखलकाट दिसेल. पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा एकही ज्ञानोबा तुमच्या आमच्यात नाही. ही आमची शोकांतिका आहे. आज गाड्या भरपूर आल्या. तवेर आली, बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, अल्टो आली, मारुती आली, इंडिका आली, इंडिगो आली. पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही नामदेव तुमच्या आमच्यात नाही. ही आमची शोकांतिका आहे. आता बागायतदार भरपूर झाले पण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणणारा सावता माळे आमच्यात नाही. ही आमची अडचण आहे. आमची पोरं अमेरिका रशियाला आता जायला लागली. अर्ध्या तासात तिकडे कर्तृत्वाचे ध्वज फडकवायला लागली. पण माझ्या भारतीय संस्कृतीचा ध्वज खांद्यावर घेऊन माझ्या भारतीय संस्कृतीची पताका अमेरिकेच्या शिकागोमध्ये फडकावणारा एकही स्वामी विवेकानंद आज तुमच्या आमच्यात नाही. ही आमची शोकांतिका आहे. आज आमच्या समाजाची, आज आमच्या विश्वाची गरज आहे की पुन्हा आमच्यामध्ये ज्ञानोबा शिवबा यावेत. पुन्हा आमच्यामध्ये तुकोबा गरजत राहावेत. पुन्हा एकदा नेवासेचं मंदिर प्रकाशमान व्हावं. पुन्हा एकदा इंद्राणीचा काठ अमृतवाणीनं फुलावा, बहरावा. यासाठी आम्हाला माणसांची मनं तयार करावी लागतील. हे घडणं याचा अर्थ आमचं जगणं. पण माणसाचं जगणं म्हणजे काय? माणसाचं आयुष्य म्हणजे काय? आपल्या बापाच्या चितेला अग्नी देणं आणि आपल्या चितेला अग्नी देण्यासाठी एक वारसदार पैदा करून ठेवणं. या दोन चितेमधलं अंतर काढणं याचा अर्थ आमचं आयुष्य जगणं. याच्यापुरतं आहे का हेही आम्हाला कधीतरी समजून घ्यावं लागेल. मग निश्चितपणे आम्ही जगतो म्हणजे काय? भारताची लोकसंख्या तर 100 कोटीच्या पुढे गेली. याचा अर्थ या भारतामध्ये लोक नाहीत असं नाहीत. याचा अर्थ या भारतामध्ये माणसं नाहीत असं नाहीत. मग 100 कोटी लोक असताना सुद्धा फिरून तुमचा आमचा जन्म होतो याचं कारण काय? याचा अर्थ आमची गरज आहे. ज्या अर्थी आमचा जन्म झाला याचा अर्थ 100 कोटी लोक असताना सुद्धा आमची गरज आहे. मग आम्ही का जन्माला आलो? कुत्र्या मांजरांच्या जन्माला का नाही गेलो? माणसाच्या जन्माला का आलो? याच आईबापांच्या पोटी का आलो? याच गावात का आलो? याच समाजात का आलो? याच देशात का आलो? याच विश्वात का आलो? कारण आहे, परंपरा आहे काहीतरी. योगायोग म्हणून आम्ही जन्माला नाही आलो. आमच्यावर काहीतरी जबाबदारी आहे. जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी कळणं याचा अर्थ आयुष्य जगणं. ही जबाबदारी पार पाडणं याचा अर्थ आयुष्याचं सर्वस्व सामर्थ्य निर्माण करणं. आम्ही काय करतो आहोत याचा शोध एकदा आम्हाला घेता आला पाहिजे. आम्ही मालक असल्याच्या आविर्भावात वावतो. आम्ही खऱ्या अर्थानं तालानं आमच्या जगण्याला सूर लावायचा प्रयत्न करतो. साधत नाही, जमत नाही. शोकांतिका होते आयुष्याची. एखादा असतो छाती काढून सांगत असतो माझं आयुष्य आहे, मी जगतोय. आमचं आम्हाला भान नाही, आमची आम्हाला जाण नाही. मालक कुणाला म्हणावं? ज्याच्या हातात येणंही आहे आणि ज्याच्या हातात जाणंही आहे त्याला. आमच्या हातात येणंही नाही आणि आमच्या हातात जाणंही नाही. आम्ही मालक कसले? तो ईश्वर आम्हाला जन्माला घालतो. 70, 80, 90 वर्षाची ठेव आयुष्य नावाची आमच्याकडे सांभाळायला देतो. सांगतोय 80 वर्षाचं आयुष्य घे, चल जा सांभाळ. त्याची आज्ञा झाली की ती ठेव परत करायची. ठेव कधी आमच्याकडे दिली याची तारीख आमच्याकडे आहे. त्याला आम्ही जन्मतारीख म्हणतो. पण ठेव कधी परत करायची याची तारीख आमच्याकडे नाही. ते त्याच्या मनी येईल त्यावेळी होतं. मग जशी बँकेत आम्ही 1 लाखाची ठेव ठेवतो, बँकेत 1 लाखाची ठेव ठेवली म्हणून बँक आमच्या 1 लाखाची मालक होत नाही. कारण ज्यावेळी आमच्या मनात येईल त्यावेळी आम्ही आमची ती ठेव परत आणणार आहे. मग ईश्वरानं आमच्याकडे 80 वर्षाची ठेव सांभाळायला दिली. आम्ही मालक कसे? त्याच्या मनात येईल त्यावेळी तो परत घेईल. पण बँकेत आम्ही 1 लाखाची ठेव ठेवल्यावर बँक आम्हाला व्याज देते 11%, 12%. मग ईश्वरानं 80 वर्षाची ठेव आमच्याकडे सांभाळायला दिली. आम्ही त्याचं व्याज द्यायला नको का? पैशाच्या स्वरूपात नाही, संपत्तीच्या स्वरूपात नाही. ईश्वर म्हणतो फक्त आजूबाजूला बघ. तुझ्यासारखी जन्माला घातलेली अनेक माणसं आहेत. काही भुकेलेली असतील, काही तहानलेली असतील, काही जगण्यासाठी धडपड करणारे असतील, काही उभा राहण्यासाठी तडपड करणारे असतील. भुकेलेला फक्त एखादा घास दे, तहानल्याच्या उंदळीत पाणी होत. जगण्यासाठी धडपड करणाऱ्याला आधार दे, उभा राहण्यासाठी तडपड करणाऱ्याला मदत कर. माझं व्याज मला मिळत राहील. पण आम्ही माणसं एवढी चतुर, मुद्दलाचा हप्ता कधी फेडत नाही, व्याज कधी भरायचं. ईश्वर वाट बघतो. लहान आहे अजून, कमवत नाही, नंतर फेडेल, मोठा झाल्यावर फेडेल, व्याज देईल, चुकवणार नाही. ईश्वरला विश्वास आहे. अरे मी पैदा केलेलं बाळ आहे, नाही असं करणार, नाही दगा देणार, विश्वासघातकी नाही ठरणार, देणार व्याज आहे, करेल काहीतरी. काळ सरत जातो. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25, 35, व्याज भरायचं नाव नाही. ईश्वर म्हणतो याला एकदा आठवण केली पाहिजे, एखादी नोटीस पाठवून दिली पाहिजे.
आणि मग गाडीतनं निघालेला असतो, हायवेवरनं भयान वेगानं दौडत असतो. अचानक म्हैस आडवी येते, करकसून ब्रेक दाबला जातो, गाडी उलटी पालटी होते, 3-4 कोलांट्यावड्या घेते. आतल्या त्याच्या सुद्धा कोलांट्यावड्या होतात. एक हाड इकडे कसा बसा गोळा केला जातो, रुग्णालयात नेला जातो, रुग्णशय्यावर ठेवला जातो. 4-5 महिने आयुष्याची झुंज खेळतो, मरता मरता वाचतो, घरी येतो. शेजारी पाजारी विचारतात काय झालेलं, तो काही नाही, म्हैस आडवी आली. अरे म्हैस कशाची आडवी आली? ईश्वरानं पाठवलेली नोटीस आडवी आली, व्याज राहिलंय तेवढं भर. आमच्या डोक्यात नाही येत, आमचा प्रवास सुरू राहतो, आमचा प्रवास अखंड राहतो, चलते रहो बस. काळ निघत जातो. ईश्वर म्हणतो याला एक नोटीस पाठवली, अजून कळलेलं दिसत नाही, पुन्हा 10-12 वर्ष पुन्हा एखादी नोटीस पाठवली पाहिजे, पुन्हा एक नोटीस येते. चांगला असतो, चालत फिरत असतो, हिंडत फिरत खेळत असतो, अचानक आजारी पडतो, खंगा जातो, काय करत नाही, दवाखान्यात नेला जातो, पुन्हा 4-5 महिने झुंज कसा बसा बरा होतो, पुन्हा घरी आणला जातो. शेजारी पाजारी विचारतात काय झालेलं, तो काही नाही, चिकनगुनियाची साथ होती. अरे चिकनगुनियाची साथ कुठली? ईश्वरानं पाठवलेली 101ची नोटीस होती. 31 मार्च आलंय, आता राहिलेलं व्याज तरी भर. ह्याच्या डोक्यात येत नाही, याला कळत नाही. तो म्हणतो अशा किती बँका आल्या, किती गेल्या, बँका बुडल्या, पण मी अजून उभाच आहे. व्याज भरायचं नाव नाही, प्रवास सुरू राहतो, अखंड राहतो. ईश्वरला काही कळत नाही रे. सगळेच जर मला बुडवणारे भेटले तर माझी बँक कशी चालायची? मी कुणाच्या बळावर ही बँक चालवायचं, कुणाच्या बळावर विश्व चालायचे? सगळेच बुडवणारे भेटून कसं चालेल? याला काहीतरी अखेरचा मार्ग अवलंबला पाहिजे, एखादा वसुली पथक याच्याकडे पाठवून दिलं पाहिजे. शेवटी शेवटची तयारी ईश्वर करतो, वरनं वसुली पथक येतं, याला खांद्यावर घेताना स्मशानभूमीकडे नेतं. शेजारी पाजारी म्हणतात अजून काही वय झालं नव्हतं. बरोबर आहे, वय नव्हतं झालं, ठेव होती शिल्लक, पण यांनी कधी व्याज भरलं नाही, जप्ती आणण्याशिवाय पर्यायच नव्हता. आमच्या जगण्याचा आम्ही काय करतो याचा एकदा शोध आम्हाला घेता आला पाहिजे. आम्ही आमची ठेव पूर्ण करतो आहे का? ठेवीचं व्याज आम्ही या सगळ्या गोष्टी करून पार पडतो आहे का आमच्या आयुष्याची आम्ही जप्ती येऊ देतो आहे, याचं एकदा आत्मचिंतन आम्हाला करता आलं पाहिजे. सुधारण्याच्या वाऱ्यामध्ये आम्ही चौपेर फिरत राहिलो, पण संस्कृतीचा ठसा मात्र विसरलो. ही सगळ्यात मोठी आमची अलीकडची अडचण झाली. आमचं दिसणं म्हणजे आमच्या सुधारणा आणि आमचं असणं आमची संस्कृती. पण दिसण्याच्या नादामध्ये आम्ही आमचं असणं हरवून चाललो, सुधारण्याच्या नादामध्ये आम्ही आमची संस्कृती गमावून चाललो. आमच्या असण्याशिवाय दिसण्याला अर्थ नाही, हेही आम्हाला कळलं नाही. आमच्या संस्कृतीशिवाय आमच्या सुधारण्याला महत्त्व नाही, हेही आम्हाला उमजलं नाही. काळाच्या प्रवाहाबरोबर आम्ही फक्त वाहत राहिलो. ही सगळ्यात मोठी आमची अडचण झाली. आणि मग आम्हाला प्रश्न पडला, आम्ही ज्ञान घेतलं. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आमची पोरं अडाणी होती त्यावेळी वृद्धाश्रमांची संख्या फार नव्हती, किंबहुना नव्हतीच. आमची पोरं शिकली आणि महाराष्ट्राच्या तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती सुरू झाली. आमच्या ज्ञानानं आम्हाला काय शिकवलं? जे ज्ञान समाजाच्या उपयोगी पडत नाही त्या ज्ञानाची किंमत शून्य. ज्या कर्तबगारीचा काही समाजाला उपयोग नाही त्या कर्तबगारीची किंमत शून्य. जी पोरं आई बापाला सांभाळू शकत नाही ती पोरं नालायक असं आम्ही समजायला हरकत नाही. मग नेमकं आम्ही काय उभारलं? सुधारण्याचा गाजावाजा आम्ही केलाय. एकीकडे इमारती उंच झाल्या, पण माणसं मनानं खुशी झाली, त्याचं काय करायचं? आम्ही जगण्याचा शोध घेतला, आम्ही पैसे मिळवायला लागलो. गुणवत्ता कुठली ठरवणार? आम्ही गुणवत्ता मार्कांची ठरवायची, आम्ही गुणवत्ता पैशांची ठरवायची, आम्ही गुणवत्ता संस्कारांची ठरवायची, आम्ही गुणवत्ता मूल्यांची ठरवायची. कुठल्या गुणवत्तेचे वाटेकरी होतो आम्ही? कुठली गुणवत्ता ग्राह्य मानतो आम्ही? आम्हाला गुणवत्तेचा प्रतिबिंब कधीतरी समजता आलं पाहिजे. ज्या गुणवत्तेला नीतिमूल्यांचं अधिष्ठान नाही, असली गुणवत्ता आमच्यासाठी काही कामाची नाही, हे एकदा तत्वज्ञान आमच्या नव्या पिढीच्या मस्तकात शिरलं पाहिजे. आम्हाला कधीतरी अंतःकरणातलं हे बीज उफाळून वर आलं पाहिजे की नेमक्या आमच्या सुधारणा कुठल्या वाटेने चालल्यात, नेमकं आम्ही काय करतो आहोत, नेमकं आमच्या जगण्याचा मार्ग आता कुठला आहे. पैसा 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 म्हणजे याचा अर्थ सर्वस्व आहे का? पूर्वी माणसं मोठी होती, आता पैसा मोठा झालो. ज्याच्याकडे पैसा जास्त तो सगळ्यात मोठा माणूस, ही आमची नवी गुणवत्ता तयार झाली. आणि मग आमची पोरं या पैशाच्या मोठ्यापणासाठी कुठलेही मार्ग स्वीकारायला लागली. कधीतरी आम्ही चाळण लावून पाहिली पाहिजे. ज्ञानोबांचा बँक अकाउंट बॅलन्स किती आहे, तुकोबांची इस्टेट किती होती, गाडगेबाबांची संपत्ती किती आहे, हा सगळा शोध घेतला तर माणसं लक्षात कोण राहतात आणि माणसं विसरली कोण जातात याचाही उहापोहा आम्हाला करता येईल. मग पैशानी जर मोठा होत येत असलं तर पैसेवाल्यांची नावं आज गाजत राहिली नसते का? जयंती पुण्यतिथी कुणाची होते याच्यावरही आम्हाला शोध लागू शकतो. मग आमचं नेमकं जगणं काय? आम्ही घडवतो, आमची पिढी बनवतो, आम्ही शिक्षण घेतो, पण निश्चितपणे या आमच्या शिक्षणाचा, आमच्या या जगण्याचा समाजाला काय फायदा होतो याचा कुठंतरी आत्मचिंतन पर शोध घ्यायची आमची गरज आहे. आमचा एक शेतकरी स्वतःच्या तळहाताला फोडी येईपर्यंत काबाड कष्ट करणारा, एकुलता एक पोरग होतं. पोरला घडवण्याची मोठी ख्वाहिश होती, महत्वाकांक्षा होती. मुलगा घडला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, चांगला बनला पाहिजे. पोरला सांगायचा खूप शिक, वाटेल ते कर, मी पटेल ते कष्ट करायची तयारी आहे. दुसऱ्याच्या शेतात रोजानी गेला, रात्रभर दिवसभर काबाड कष्ट करीत राहिला. पोरला सांगत राहिला तू फिकीर करू नकोस, मी माझ्या पोटाला चिमटा घेईन, पण तुझ्या पाठीचा कणा भरल्या पोटानं ताट ठेवीन. शेक मोठा हो. पोरगा शिकत राहिलं बापाच्या कष्टावर, मोठा झाला, खूप मोठं झालं, इतकं मोठं झालं की एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनलं. बापाच्या साऱ्या कष्टाचं चीज झालं. पण त्याच वेळी या जिल्हाधिकारी झालेल्या पोरानं बापाच्या कष्टाचं चीज केलं. बापाची रवानगी सरळ वृद्धाश्रमात केली.
बाप एक 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 दिवस कंटाळायला लागला, काढायला लागला. जिल्हाधिकारी झालेल्या पोराची कुठली गुणवत्ता मी ग्राह्य धरणार. बाप दिवस ढकलत राहिला. अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाली. त्यावेळी थरथरत्या हाताने त्यांनी त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याला जवळ बोलावलं. विवशपणे केविलवाणेपणानं व्याकुळ त्यांना सांगितलं, मी फार जगेन असं मला वाटत नाही, पण मरण्यापूर्वी माझी एक शेवटची इच्छा आहे. त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याचा कंठ दाटून आला. भरल्या गळानं तो म्हटला, बाबा बोला, तुम्ही बोला. आणि तो म्हातारा सांगू लागला, माझी मरण्यापूर्वी फक्त एक शेवटची इच्छा आहे. माझ्या मुलाचा चेहरा फक्त मला एकदा बघायचा आहे. खूप दिवस झाले मी बघितलं नाही त्याला. माझ्या मुलाला फक्त एकदा फोन करा, त्याला सांगा तुझ्या बापाने हात जोडून विनंती केली, तुझा बाप फार जगायचा नाही, मरण्यापूर्वी तुला एकदा बघायचं आहे, फक्त एकदा येऊन जा. त्या वृद्धाश्रमाला स्वतःच्या अश्रूआवरनं कठीण झालं. तसाच भरल्या काळजानं केला. या जिल्हाधिकारी नावाच्या पोरला फोन केला. निरोप मिळाला, उद्या वेळ मिळाला तर येतो. तेवढ्याही उत्तरानं हा अधिकारी आनंदित झाला. धावत आला. त्या म्हाताऱ्याला म्हणाला, तुमचा मुलगा उद्या येतो म्हणालाय. येतो म्हटल्याबरोबर म्हाताऱ्याच्या चैतन्य ज्योती प्रज्वलित झाल्या. येणार माझा मुलगा येणार. अरे कित्येक साला झाली मी बघितलं नाही त्याला. या हाताने मोठा केलाय, या उंजळीची झोळी केली. अरे किती लाड पुरवले असतील. आता खूप मोठा झालाय. कसा असेल तो, कसा झाला असेल. आतुरता वाढली. त्याला कळेना काळ कसा सरत नाही, दिवस का जात नाही. अरे उद्या सकाळ का उगवत नाही. त्याला वाटायला लागला सरू दे रात्र, येऊ दे दिवस, येऊ दे उद्या, बघू दे मुलाला एकदा, चाटू दे चेहरा डोळ्यामध्ये. म्हातारा आतुरला. बघता रात्र सरली, सकाळ झाली. म्हातारा उत्सुकतेने वाट बघायला लागला. डोळे आणखी बाहेर आले. येणार, प्राण कंठाशी आला. येणार, माझा मुलगा येणार, मी बघेन त्याला आता. त्याच वेळी दारात गाडीचा आवाज आला. म्हातारा फुल्ला बरला. आला माझा मुलगा आला. दारात पावलं वाजली. म्हातारा तुला आला, आता मी बघेन त्याला. दारात तो उभा राहिला. त्याने बघितलं आणि त्याच वेळी म्हाताऱ्याच्या अंतःकरणात एक कळ उठली. यातनेचा कल्लोळ झाला आणि म्हातारा कोसळला. दारात उभा होता या जिल्हाधिकारी नावाच्या पोराचा ड्रायव्हर. अखेर पोर आलाच नव्हता. काय मागितलेलं म्हाताऱ्यानं? पैसा नाही मागितला, आधार नाही मागितला. फक्त मरण्यापूर्वी एकदा चेहरा दाखवून जा, फक्त एकदा दिसून जा. तेही वाट्याला नाही आलं. या ड्रायव्हरनी पाकिट आणलेलं आपल्या त्या मालकाचं. त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यानं थरथरत्या हातानं ते हातात घेतलं, फोडलं. आत चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये अडकल्यामुळं मी येऊ शकत नाही, पण माझे वडील जर गेले असतील तर त्यांचा अंत्यविधी आता तुम्हीच करा. अंत्यविधीच्या खर्चाचे 1100 रुपये मी सोबत पाठवून देत आहे. पण म्हाताऱ्यानं स्वतःचा अंत्यविधी कधीच करून घेतला होता. म्हातारा कधीच संपला होता. डोळे मात्र सताड उघडे होते. आपल्या पोराचा चेहरा त्यात साठवून घ्यायला, पण नाही मिळालं भाग्य त्याच्या पदरात ते. मग जी पोरं स्वतःच्या आईबापाला सांभाळू शकत नाहीत, ती पोरं तयार करून, ती पोरं उभा करून आम्ही काय मिळवलं? अरे जी पोरं आईबापाला ओळखत नाही, ती पोरं समाजाला, देशाला काय ओळखतील? आणि कुठल्या आवाजात मग शिवाजी महाराजांचं नाव घेतो आम्ही? अरे राजकार्य धुरंधर राजे शिवाजी म्हणून ते आहेतच मोठे, पण मातृपितृ भक्त शिवाजी हेही दर्शन आम्ही कधी घेणार? अरे या विवेकानंदांचा अंतःकरणातला तो प्रेमाचा निकळ झरा आम्ही कधी ओंजळीनं पिणार? अरे ही सगळी माणसं कधीतरी आम्ही अशी कोळून प्याली पाहिजेत. चारित्र्य आणि चरित्र, संस्कार, सुधारणा आणि संस्कृती याचा वसा आम्हाला इथे मिळतो. कुठल्या जगण्याचे सूत्रधार होतो आम्ही, कुठल्या जगण्याची भाषा करतो आम्ही, आणि मग आमची पोरं घडली म्हणून आम्ही डांगुरा पिटतो. नेमका काय घडवतो आहेत आम्ही? मग सुधारणा आणि संस्कृती, विज्ञानाच्या सुधारणा आम्ही आज तोलायला लागलो, पण मनोविकासाच्या भावनांचं काय करणार आम्ही? माणसाची आत्मिक उन्नती झाली नाही, त्याचं काय करणार आम्ही? वेगळ्या प्रवासामध्ये आमचा प्रवास आम्ही रेखटायला लागलो, त्याचं काय करणार आम्ही? कुठल्या समाजाला उभा करायच्या वल्गना करतो. आता दुसऱ्याचं दुःख बघून आमच्या डोळ्यात पाणी येत नाही. आसाम पेटला तरी राजस्थान रडत नाही. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला तरी आमचा गुजरात पुढं होत नाही. तुकड्या तुकड्यात विभागले गेलो आम्ही. राज्याचे नाही, माणसांचे तुकडे केले आम्ही. जातीपातीचे, धर्माजातीचे तुकडे तुकडे करत बसलो आम्ही. गटातडाची बंधनं मारत बसलो आम्ही. जिथं हे होतं तिथं नाही विकास होत, जिथं हे होतं तिथं प्रगती नाही सुरू होत. आम्ही जर आमच्याच पालकांना ओळखत नसू तर समाजाचं काय करणार आम्ही? हा संस्कारांचा मनातला वसा, कुठंतरी वारसा बघून आमच्या नव्या पिढीच्या अंतःकरणात उघडला पाहिजे. हेच आमचं जगणं आहे. एकीकडे आम्ही नव्या सुधारणांचं वारस सांगायला लागलो, बोलायला लागलो, पण आज आमच्यामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.
काळ येणारा बदलतोय, ग्लोबलायझेशनच्या काळात आम्ही जातोय. येणारा काळ जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडणाचा नसेल. आमची पोरं खूप वेगानं प्रगती करतील, ती इतकी पुढे जातील की सकाळी चीनला असतील, दुपारी रशियामध्ये असतील, संध्याकाळच्या जेवणाला ती अमेरिकेत जातील. त्याचा एक मित्र रशियाचा, एक मित्र ऑस्ट्रेलियाचा, दुसरा मित्र कॅनडाचा असेल. तिथं त्याला हे नाही दिसणार तो जातीचा या पातीचा, सगळी बंधनं गळून पडतील. आणि बघता बघता ज्ञानोबांची हे विश्वाची माझे घर ही संकल्पना आमच्या पुढच्या पिढीमध्ये साकार झालेली आम्हाला दिसेल. आध्यात्मिक उन्नतीनं नाही, पण भौतिक सुधारणेच्या उन्नतीनं का होईना ज्ञानोबांचे स्वप्न साकार होईल, हा एक आमचा हेतू आहे. पण निश्चितपणे यातून आम्ही काय मिळवलं? आमच्याकडे पुन्हा भेदाभेदाला सुरुवात होईल. येणाऱ्या काळातले भेदाभेद, येणाऱ्या काळातले आमच्या युवा पिढीची आव्हानं जर कुठली असतील तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे, आमच्याकडे दोनच वर्ग उरतील. पहिला वर्ग आहे डोक्यानं काम करणारा आणि दुसरा वर्ग आहे हाताने काम करणारा. डोक्याने काम करणारे फक्त डोक्याचा वापर करतील आणि हाताने काम करणाऱ्यांचा वापर करून घेतील. डोक्याने काम करणारे म्हणतील ईश्वरानं आम्हाला फक्त डोकंच दिलंय, आम्ही फक्त डोकं वापरायचं. हाताने काम करणारे म्हणतील ईश्वरानं आम्हाला फक्त हातच दिलेत, आम्ही फक्त कष्ट करायचे. डोक्यानं वापर करणारे कष्टकऱ्यांचा किस काढतील, त्यांच्यावर आपले इमले उभारतील, अधिकाधिक श्रीमंत होत जातील आणि कष्ट करणारे अधिकाधिक गरीब होत जातील. येणाऱ्या काळामध्ये फक्त दोनच जाती असतील. पहिली जात आहे श्रीमंताची आणि दुसरी जात आहे गरीबाची. मग या जातीचा आव्हानाचा मुकाबला येणाऱ्या आमच्या नव्या पिढीला करावा लागेल. विश्वाचे तुकडे पडतील, देशाचे तुकडे पडतील. आमचा भारत दोन तुकड्यात विभागला जाईल. पहिला तुकडा असेल इंडियाचा आणि दुसरा तुकडा असेल भारताचा. इंडियातले लोक पंचपक्वानावर ताव मारतील तर भारताचे लोक हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागत फिरतील. इंडियातले लोक बिस्लेरीतलं पाणी पितील तर आमच्या भारतातले लोक पाण्यासाठी वणवण करत फिरतील. इंडियातले लोक फटाके वाजवून दिवाळी उजळवून काढतील तर भारतातले लोक त्यांच्या फटाक्यांच्या आवाजावर आपण दिवाळी साजरी केल्याचा आनंद मानतील. आमच्या इंडियातली लोक बघता बघता नाना ढंगी नाना रंगी रंगबिंगरंगी कपड्यानं नटतील. आमच्या भारतातली लोक मात्र लज्जा रक्षणासाठी कापडाचा एखादा सुती कपडा मिळतोय का त्याचा धांडोळा घेतील. काळ सरत जाईल आणि हे भेद अधिकाधिक घडत होत जातील. बघता बघता भारतातल्या आमच्या लोकांना वाटेल आपण इंडियातल्या लोकांसारखं वागलं पाहिजे, आपण इंडियातल्या लोकांसारखं जगलं पाहिजे, आपलं पॉश चकचकीत जिना असलं पाहिजे. मग भारतातली लोक सरळ मार्गाने जायचा प्रयत्न करतील. बघता बघता इंडियाच्या पुढे हात पसरतील, मागून घ्यायचा प्रयत्न करतील, पण कुणी त्यांना दारात उभा करणार नाही. मग इंडियनच्या लोकांबद्दल भारताच्या मनामध्ये असूया निर्माण होईल. आपणही असं केलं पाहिजे, आपणही असं राहिलं पाहिजे. जे मागून मिळत नाही ते आता हिसकावून घेतलं पाहिजे. आम्हाला नाही ना तर तुम्हालाही मिळू देणार नाही या भावनेनं ती उभा राहतील. आणि बघता बघता मग दरी अधिकाधिक वाढत जाईल. काय करावं कळणार नाही, मानसिकतेचा कला होईल. आणि मग या शोकांतिकेला कंटाळून एखादा आमचा गावरान शेतकरी उघड्या रानातलं एखादं झाड निवडेल, त्या झाडाला दोर अडकवेल आणि गळपास घेऊन मोकळा होईल. त्याची बायको टाचा घासत टाहो पोडेल, त्याची पोरं कुठल्या तरी हॉटेलच्या दुकानामध्ये कप बशा विसरायला जातील. बघता बघता आमचं शासन बालमजुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणेल. ही पोरं पुन्हा रस्त्यावर येतील आणि मग ही पोरं शोधतील अरे जगायचंय आम्हाला, मग काय करावं आम्ही? तुम्ही देत नाही, आमच्या पत्रात काही टाकत नाही, आमच्या वाट्याला काही येत नाही, आम्ही काय करायचं? आणि मग हीच पोरं चोऱ्या करायला शिकतील, हीच पोरं दरोडेखोर व्हायला शिकतील, हीच पोरं आपल्या सुखासाठी दुसऱ्याची दिवाळी नासवतील, हीच पोरं आम्हाला खायला हवंय म्हणून दुसऱ्याची ताटं ओरबाडून घेतील, हीच पोरं आपला शौक पुरवायला दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतील. चोरांचा, दरोडेखोरांचा, बलात्कारांचा, खुन्यांचा उगम कुठल्या संस्कारातनं होतो याचं उत्तर हे आहे. नाहीतर खून, दरोडेखोर, बलात्कार या होणारे संस्कार कुठल्या शाळा महाविद्यालयातून दिले जातात? कुठली संस्कार केंद्र हे संस्कार त्यांच्यावर करतात? मग ही पोरं कशी घडतात? का आमच्या समाजामध्ये आजही विघातक प्रवृत्तींचं बळ वाढतंय? आम्हाला उत्तरं शोधावी लागतील त्यावेळी कळतं. येणाऱ्या उडत्याच्या श्रीमंत आणि गरीब या दोन वर्गाच्या शर्यतीमध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्याकडे असेल. आम्ही आमच्या पोरांना आतापासून या गोष्टीपासून सजग करायला हवं. हे सगळ्यात मोठं आव्हान आमच्या पुढं आहे. आमच्या युवा पिढीनं या भारताला कवटाळून राहायचं का इंडियाच्या दिशेनं जायचं याचा एकदा शोध घेतला पाहिजे. सुधारणा आणि संस्कृती हे जर नातं आम्हाला कुठेतरी समन्वयाच्या पातळीवर आणायचं झालं तर बिशप ऑफ रॅपिन एका ठिकाणी असं म्हणतो की ते आता आम्हाला सायंटिफिक हॉलिडे घ्यायची वेळ जवळ आली. आता शास्त्रीय सुट्टी आम्ही घेतली पाहिजे. विज्ञानानं एवढी प्रगती केली, विज्ञान एवढं पुढालं की विज्ञानानं आता काही काळ थांबावं, मागं पडलेल्या संस्कृतीला जवळ येऊ द्यावं, संस्कृतीला सोबत घ्यावं. विज्ञानाने संस्कृती
संस्कृती यांनी हातात हात घालावेत आणि मग प्रवास सुरू करावा. तरच उद्याचा हा जो धोका आहे, गरीब आणि श्रीमंताचा, इंडिया आणि भारताचा, चोर दरोडेखोराचा आणि सज्जन माणसांचा, हा मिटेल. एकीकडे हे सगळं वाढत असताना श्रीमंत मात्र स्वतःच्या मस्तीत आणि कैफात मशगूल असतील. चर्चा प्रबोधन सत्र झडतील, पण व्यातनेच्या कल्लोळापर्यंत कुणी पोहोचणार नाही. एखाद्या शेतकऱ्याच्या दारातल्या गळफाशी अवस्थेला कुणी भेटणार नाही. फक्त चर्चा होतील. आम्हाला कुठंतरी याचा शोध घ्यायचा आहे की हे सगळं कुठंतरी पुन्हा एका ताकदीच्या सामर्थ्यावर कसं आणता येईल. आणि मग आम्हाला ज्ञानेश्वर आठवतात. हे विश्वाची माझे घर ही संकल्पना भौतिक सुधारणेच्या बाबतीत नको, आत्मिक आणि आध्यात्मिक उन्नतीच्या बाबतीत घडली तर हे विश्वाचे माझे घर होईल. दुसऱ्याला ओरबाडून, प्रसंगी चिरडून, प्रसंगी मारून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे आमचे उद्योग ज्यावेळी आम्ही सारे एकच ही भावना आमच्यामध्ये निर्माण होईल, अद्वैताचं नातं आमच्यामध्ये तयार होईल आणि भावंडांसारखं आम्ही एकमेकांच्यावर स्नेहाचं, प्रेमाचं नातं बरसायला लागू, त्यावेळी साकार होईल. हे विश्वाची माझे घर ही 750 वर्षापूर्वीची संकल्पना येणाऱ्या काळात आम्हाला टिकवून ठेवली पाहिजे. आम्ही निश्चितपणे हा मार्ग स्वीकारला पाहिजे. पूर्णत्वाचं नातं कुठंतरी आमच्या अंतःकरणामध्ये ठसलं पाहिजे. तुकड्या तुकड्यांनी माणसाची प्रगती होत नाही. एकत्वाचं, अद्वैताचं नातं निर्माण करताना या पूर्णत्वाची व्याख्याही आम्हाला कधीतरी कळायला हवी. हे पूर्णत्व आमच्या ठाई अवतरायला हवं. एक अमेरिकन फादर भारतामध्ये आला होता. इथला भारतीय साधूशी त्याची ओळख झाली, भेट घडली आणि या भारतीय साधूनं या अमेरिकन माणसाला एक कवटी भेट म्हणून दिली. कवटी मोठी चमत्कारिक होती, कवटी मोठी जादूची. या कवटीवर हात ठेवला की त्या कवटीला जे काही विचाराल त्याची उत्तरं ती कवटी द्यायची. आमच्या भारतीय साधूनं अमेरिकन फादरला ती कवटी भेट म्हणून दिली, पण भेट देताना फक्त एवढं सांगितलं, तुझी सगळी उत्तरं ही कवटी देईल, पण ही कवटी फोडून बघायचा कधी प्रयत्न करायचा नाही. या कवटीत काय आहे याचा शोध घ्यायचा कधी प्रयत्न करू नकोस. ते केलं तर ही कवटी जागेवर थांबेल, पुन्हा तुझ्या उत्तरांचा मार्ग देणार नाही. अमेरिकन फादरनं ती कवटी घेतली, अमेरिकेत गेला, व्हॅटिकन सिटीमध्ये ती कवटी त्यांनी ठेवली आणि मग अनेक लोक प्रश्न विचारायला यायला लागले. आमचा हा फादर मग प्रश्नांची उत्तरं कवटीला विचारायला लागला. कवटी उत्तरं द्यायला लागली, सगळी उत्तरं बरोबर यायला लागली. बघता बघता चर्चा वाढली, माणसांचा समूह वाढला, भक्तांची संख्या वाढली, कवटीकडे सगळे यायला लागले, उत्तरं मिळायला लागली. पण जशी जशी उत्तरं मिळत गेली तसा फादर मात्र अस्वस्थ झाला, फादर मात्र अस्वस्थ होत गेला. असं काय आहे कवटीत? का कवटी उत्तर देते? कवटीला कसं कळतंय? कवटीच्या आत काय आहे? कशाच्या बळावरती उत्तर देते? इतकी योग्य कशी देते? अचूकच कशी देते? फादर अस्वस्थ झाला. आठवत होतं कवटी फोडायची नाही, काय ते बघायचं नाही, पण फादरला शेवटी राहवलं नाही आणि एके दिवशी त्यांनी ती कवटी फोडली. फोडून बघितलात, काही नाही, मोकळे कवटी. त्यांनी पुन्हा जोडली, पुन्हा हात ठेवला, प्रश्न विचारला, उत्तर आलं नाही. धडपड केली, ढसाढ रडला, व्याकुळ केविलवाना झाला. कवटी उत्तर देत नाही. कवटीचं सामर्थ्य संपलं. जोपर्यंत पूर्णत्व होतं तोपर्यंत उत्तर येत होती. तुकडे केले कवटीचे, विभागलं, सामर्थ्य संपलं, उत्तरं संपली. आम्हाला सुद्धा प्रश्न पडायला पाहिजे, आमची सुद्धा कवटीच आहे इथं, तरी आम्ही एवढं सुंदर बोलतो कसं? कधी आपलं आपल्याला कळतं कसं? आपली माणसं आम्ही ओळखतो कशी? आपला स्वार्थ आपल्याला समजता कसं? सगळं कसं जमतं? बोलतो आम्ही, ऐकतो आम्ही, पाहतो आम्ही, आपल्याला कधी प्रश्न नाही का पडत असं या कवटीत काय आहे ज्याच्या बळावर आम्ही सगळं करतोय? मग असं कधी नाही का वाटलं की बघावी फोडून एकदा कसं काय चालतंय सगळं? ते फोडा ना. नाही फोडत आम्ही, आम्हाला माहिती आहे कवटी फुटली की अस्तित्व संपलं. जोपर्यंत कवटीचं पूर्णत्व आहे तोपर्यंत अस्तित्व आहे. अरे मग हे जर कळतं तर आम्ही आमच्या समाजाचे, आम्ही आमच्या देशाचे, आम्ही आमच्या विश्वाचे तुकडे कशाला करतो? विश्वाची माझ्या घराची संकल्पना काय? मग तुकडे सुरू झाले की दुःख सुरू आणि पूर्णत्वाची व्याख्या सुरू झाली की सुख सुरू. आणि आम्ही विभागला, आकाशगंगा विभागल्या, पृथ्वी विभागली, पृथ्वीमध्ये खंड विभागले, त्याच्यामध्ये देश विभागले, आम्ही त्यात भारत काढला, त्यात 28 राज्य काढली, त्यात कुठेतरी महाराष्ट्र, त्यात सातारा, त्यात कराड, त्यात आणि तुकडा, आणखी तुकडा, आणखी खडक, आणखी दगड, आणखी तुकडा, त्याचा खडा, आणखी बारीक, आणखी 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 अणू केला, परमाणू केला आणि एकदम शेवटचा शोध आम्हाला लागला, अणू परमाणू. आणि जिथं शेवटचा तुकडा आला तिथं आम्हाला शक्ती कळाली, परमाणू शक्तीचा, आणि अणुबॉम्बचा शोध आम्हाला लागला आणि जग विनाशाच्या काठावर आम्ही नेऊन ठेवलं. जेवढे तुकडे कराल तेवढे विनाशाच्या तटावर जाऊन उभा राहाल आणि जेवढं जोडत जाल तेवढं पूर्णत्वाच्या कक्षेमध्ये राहाल. तिथं सुख आहे, तिथं समाधान आहे, तिथं शांती आहे, तिथं जे जे आम्हाला हवं ते ते सारं आहे. ती पूर्णत्वाची व्याप्ती आमच्या लक्षात आली पाहिजे. हे जगणं हा व्यापक मानवतेचा संस्कार आता येणाऱ्या पिढीच्या मनावर आम्हाला करावा लागेल.
हे जगणं आम्हाला कुठंतरी घडवावं लागेल. आमच्या येणाऱ्या पिढीवर संस्कार करताना या ईश्वराचे सुद्धा तुकडे नका करू, त्याला सुद्धा अभंग ठेवा. अद्वैताचं तत्वज्ञान कुठंतरी अंतःकरणामध्ये निर्माण ठेवा. आमच्या गावात एखादं मंदिर असतं, मंदिरात एखादी मूर्ती असते, कुणीतरी माथेपिरू समाजकंटक येतो, त्या मूर्तीवर घाण टाकतो. बघता बघता कुणीतरी बघतं, अचानक वार्ता कानोकानी होते, माणसं पेटतात, एकमेकाच्या अंगावर जातात, तलवारी समचेरी बाहेर काढतात आणि दंगल पडते. आक्रोश, किंकाळ्या, रक्ताच्या चिकळण्या, जखमींचे काच, मृतांचे लगदे. का देव बाटला देवाची विटंबना. अरे इथं प्रत्येकाच्या अंतःकरणात एक ईश्वर आहे. सकाळी ज्यावेळी दारूचा घोट घेतो त्यावेळी या ईश्वराला दारूना अभिषेक घालतो, त्यावेळी देव बाटत नाही का? दगडाच्या मूर्तीवर घाण पडली की देव बाटला आणि जिवंत ईश्वराला दारूना अभिषेक घातला तरी देव नाही बाटला. हातला ईश्वर भेटू द्या ना, हातला ईश्वर दिसू द्या ना, हे पूर्णत्वाचं लक्षण आहे. असा प्रत्येकाच्या ठाई अंश आहे ना. मग एक ईश्वर दुसऱ्या ईश्वराबद्दल भांडेल काय? एक ईश्वर दुसऱ्या ईश्वराचं ओरबाडून घेईल काय? एक ईश्वर श्रीमंत आणि दुसरा गरीब राहील काय? एक ईश्वर स्वार्थी दुसरा मत्सरी तिसरा अहंकारी बनेल काय? हे नातं अद्वैताचं, हे पूर्णत्वाचं, हे व्यापकतेचं, हे विश्वात्मकतेचं, हे निर्माण जिथं होईल तिथं सुख सुरू होईल. आम्हाला तो प्रवाह एकदा निर्माण केला पाहिजे, आम्हाला ते जगणं एकदा निर्माण केलं पाहिजे. तिथं आमच्या जगण्याची नवी सुरुवात होईल. हा मानवतेचा संस्कार जिथं अन्याय अत्याचाराच्या विरोधात होरपाळणाऱ्या माणसांसाठी स्वतःच्या आयुष्याचं रणांगण करून कुणीतरी धावणारा असेल, जिथं दुसऱ्याच्या दुःखाची कणव येणारा कुणीतरी असेल, जिथं दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून भरल्या डोळ्याने त्याचे अश्रू पुसणारा कुणीतरी असेल, असा कृतिशील माणूस आम्हाला घडवावा लागेल. नाहीतर कधीतरी दलित शोषितांसाठी स्वतःची छत्रचामर बाजूला सारून स्वतःचं राजेपण करणे लावणारा एखादा राजर्षी शाहू, स्वतःचा राजा राणीचा संसार करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या विस्कटलेल्या संसारातील एखादी विधवा, एखादी शोषित पीडित महिलेला आपल्या घरात आणून तिचा नव्यानं संसार उभा करणारा एखादा ज्योतिबा, एखादी सावित्री, स्वतःच्या पोरांना अमेरिका इंग्लंडला पाठवण्यापेक्षा त्यांना शाळेत आणून स्वतःच्या खांद्यावर घेऊन परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवणारा एखादा कर्मवीर. अरे हातामध्ये एक फुटकं गाडगं, एक झाडू, ही इस्टेट असणारा आणि गावं नव्हे तर माणसांची मनं स्वच्छ करून माणसाला विचारांची श्रीमंती देणारा एखादा ईश्वर संपन्न गाडगे बाबा, ग्रामगीतेचे स्वर आळवणारा एखादा तुकडोजी महाराज, मरता मरता मरेतो झुंजेन अशी कठोर प्रतिज्ञा घेणारा एखादा विनायक दामोदर सावरकर. अरे माझ्या भारतातल्या लोकांना भाषणाची नव्हे तर अन्नछत्राची गरज आहे हे ओळखून परदेशातून परतल्या भारतामध्ये अन्नछत्र उभा करणारा स्वामी विवेकानंद. ही ह्या सगळ्या लोकांच्या जीवनाची तत्वज्ञानं आमच्या जीवनाला या संस्काराचा वसा देतात. संस्कार स्वीकारायचे कुठले, जनातले की मनातले, याचा एकदा शोध आम्हाला घ्यावा लागेल. या लोकांनी कशासाठी आपलं जगणं सांडलं ते एकदा आम्हाला कळेल. हे देणं आम्हाला कधीतरी साधायला पाहिजे. इतरांच्या सुखामध्ये, इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होणं आम्हाला जमलं पाहिजे. तिथं आमचं माणूसपण करणे लागतं हे एकदा आम्हाला कळायला पाहिजे. एक बाई दुष्काळाच्या वनवान महिन्यामध्ये 4-5 कोस जाऊन पाणी आणायची, पायाला चटके बसायचे, डोक्याला ऊन भाजत असायचं, पण पाण्यासाठी 10 दिशा वनवान करत फिरायची. 5 कोसावर असलेल्या एखाद्या झऱ्यापर्यंत जायची, डोक्यावर हंडा असायचा, हातात एक कॅन असायचं आणि 5 कोस सगळा त्रास, सगळा वनवा सोसत त्या झऱ्यापर्यंत पोहोचायची. झऱ्यातनं हंडा भरून घ्यायची, कॅन घ्यायचं भरून आणि मग परतीच्या पाट्याला पुन्हा तो वनवा सोसत चालायची. एके दिवशी अशी झऱ्याजवळ सगळा त्रास वनवा सोसत आली, हंडा भरला, हातातलं कॅन भरला, परतीच्या प्रवासाला लागली. लागता लागता वाटेत एक माणूस भेटला, तिला सांगू लागला, माऊली सकाळपासून पाण्याचा घोट नाही, घोटभर पाणी देशील काय? या माऊलीच्या मनात क्षणातही चलबिचल नाही झाली. अरे 5 कोस वनवान चालून इथपर्यंत आले, ते काय तुला पाणी द्यायला काय? अरे तुला नाही दिलं तर माझ्या घरात तरी जाईल, त्रास तरी वाचेल. पण या माऊलीने विचार नाही केला. डोक्यावरचा हंडा काढला, या माणसाच्या ओंजळीत पाणी ओतलं, तो तृप्त त्यानं पाणी प्याला, ती पुढं निघाली. पुढं गेल्यावर आणखी एक ग्रस्त भेटला, माऊली आत्ताच जेवलो बघ, पण घशाला कोरड पडली, पाण्याचा घोट नाही मिळाला, कुठं घोटभर पाणी देशील काय? या माऊलीने विचार नाही केला, डोक्यावरचा हंडा काढला, या माणसाच्याही हातामध्ये पाणी ओतलं, त्याला तृप्त करून ते परत पुढे निघाली. आणि कुणीतरी भेटत गेलं, पाणी वाटत राहिली, पाणी वाटत वाटत घराजवळ पोहोचली. त्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता, हातातलं कॅन मात्र भरलेलं होतं आणि गारात तिचं तरणं बाण पोरगं होतं. पोरानं आईकडे बघितलं, आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे, मात्र हातातलं पाण्याचं कॅन भरलंय. याचा अर्थ आई झऱ्यावरनं तर जाऊन आली, पाणी तर घेऊन आली, पण हंडा रिकामा आहे. याचा अर्थ येता येता ती लोकांना पाणी वाटत आली. पोरगा तिथनंच ओरडलं, अगं तुला काय डोक्याचा भाग आहे का? दुसऱ्याला वाटायला पवनवन करत गेलीस का? दुसऱ्याला पाणी द्यायला 5 कोस चाललीस का? दुसऱ्याला पाणी द्यायला एवढे चटके फटके सोसलेस का? अगं नसतं पाणी वाटलं तर आपला दिवस निघाला असता ना. दारात उभा असलेली ती माऊली आपल्या पोराकडे बघत म्हणाली, बाळा तुला जगण्याचं एक तत्वज्ञान सांगते.
दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. बघ ना, झऱ्यावर ज्यावेळी मी पाण्यानं भरला हंडा डोक्यावर घेतला त्यावेळी त्या हंड्याचं किती वजन होतं. येता येता देत आले, आता माझ्या डोक्यावरचं ओझं किती हलकं झालंय. माणसाच्या जगण्यातलं सुख, माणसाच्या जगण्यातलं ओझं दुसऱ्याला देण्यानं कमी होतं. हे आम्हाला या आदर्शाच्या मांदियाळींनी सांगून टाकलं. आम्हाला हे देणं जमतं का याचा एकदा शोध आम्हाला घेता आला पाहिजे. एकदा व्यापकतेची ही भूमिका तयार झाली की मग हे देणं साचतं. इथं साठवून ठेवणं नाही साधत, इथं गोळा करून ठेवणं नाही जमत. हे जे आहे ते वाटून टाकलं. गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, शिवाजी, ज्ञानोबा, तुकोबा, ही मांदियाळी जी तयार झाली ना ती या देण्याच्या बळावर तयार झाली. जे काही आहे ते दिलं झालं. त्यावेळी ही माणसं उभा राहिली. आमच्या युवा पिढीच्या अंतःकरणामध्ये हे देणं एकदा आम्हाला ठसवता आलं पाहिजे, तर येणाऱ्या नव्या पिढीचं लेणं आम्हाला घडवता येईल. अन्यथा आम्ही जर फक्त हिसकावत राहिलो तर येणारी पिढी आम्हाला सवाल फेकेल. तुम्ही कुठला संस्कार दिला आम्हाला? आम्ही कुठली संस्कृती आमच्या पोरांच्या वाट्याला देतोय? आम्ही नेमकं आमच्या पोरांच्या झोळीमध्ये काय टाकतोय? मग आमची पोरं घडतील कशी? आमची पोरं उभा राहतील कशी? हे देण्याचं तत्त्वज्ञानच जर आम्ही येणाऱ्या पिढीला शिकवलं नाही तर आमची पोरं उभा राहतील कशी? कधीतरी आम्ही विचार करतो. आज आम्हाला वाटतं की ही सगळी माणसं हवीत, ही माणसं आमच्यामध्ये असायला हवीत, पण निश्चितपणे आम्ही केलं काय? आमचा विचार वारसा कुठला? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो. मशाली घेऊन आम्ही गडा किल्ल्यावर जातो. मशाल घेऊन पाळणारा रस्त्याने पळत असतो, मागं ट्रक येत असतो. मग मशाल घेऊन पाळणाऱ्यानं किती अंतर काटलं, हे गाडीतल्या किती बाटल्या संपल्या याच्यावरनं ठरतं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो. ज्या राजाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं त्या राजाची जयंती आम्ही अशी साजरी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्घोष आम्ही करतो. हा बाबासाहेब आंबेडकर म्हणजे चारित्र्याने चरित्र संपन्न असलेला, असामान्य बुद्धिमत्ता असलेला माणूस, याचा हा जगण्यातला अंतरंगातला भाग आम्ही किती टिपला. स्वतः गांधीजी असं म्हणत की मी माझी सद्बुद्धीने माझी अंतःप्रेरणा याला प्राधान्य देतो. मला गांधीवाद मान्यच नाही. लोकांनी गांधी स्वीकारले पण गांधींचा आचार विचार आणि उच्चार याच्यापासून मात्र ते लांबच राहिले. आम्ही फक्त बोलके पोपट झालो. आमच्या हातून काही घडलं नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका. नाहीतर आम्हाला सगळ्यांनी दिलं, सगळ्यांनी भरभरून